करी पाहे पाहे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची अभिमान नुरे कुल अवघेची पुरे काय करावी साधने फळ अवघेची तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा विठू बैसला साबळा काय करावी साधने फळ अवघेची करू प्रसमान वेद प्रतिपाद्या जय जय संसवेजा आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलात्मती प्रकाशु मने मूर्ती जातु अवधारी जोरे आता हृदय हे आकुले चौफालुनिया भले वरी बैसू पाऊले श्री गुरुंची श्री संताची माता चरणावरी सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या सोबत उजनी पाहून पंढरीकडे आपण वाटपाट करत असताना आता मला वाटतं 5वा लोका मोहोळ या ठिकाणी आपण आलो आहोत. कारण ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे की आपण चालवीत आहोत आणि चालून घ्यायला आपण चालविणारा. कारण
सगळी सत्ता त्या भगवंताच्या हातात. षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणारा, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही, कारण तो भगवंत असणारा शक्तिशाली आहे. आपण भाग्यशाली याच्यामुळे आहोत की संताच्या नंतर या संतभूमीच्या ठिकाणी आपला जन्म झाला. ते आपलं मोठं भाग्य. जर संताच्या अगोदर आपला जन्म झाला असता तर आपल्याला देवाचं महत्व कळालं नसतं, आपल्या जीवनाचंही महत्व कळालं नसतं. आणि ते महत्व कळण्याकरता संतांनी घालून दिलेला जो पांडा, ज्याला पांडा हा शब्द जुना आहे, संतांनी घालून दिलेली जी वाट आहे त्या वाटेने आपण गेले की कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही. मार्ग देवनी लावणी गेले दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता म्हणून त्या संताच्या मार्गाने आपण जात असताना वारी करतो, नाथांच्या सोबत वारी करतो. आणि नित्यनियमाप्रमाणे भजन कीर्तन कार्यक्रम आपण करत असणारा कीर्तन आहे, नित्यनियमात आपण करत आहोत. तसाच पाहिलं तर जे कीर्तनकार मी वारकरी, बरं वारकरी स्वतःला म्हणून घेतो असलो तरी वारकरी या पदाला मी संपूर्ण बसेल ते सांगताच येते. कारण वारकरीची व्याख्या तुकोबारायांनी या अभंगाच्या द्वारे कथित केली आहे. होय होय दोनदा शब्द, एक बार वापरला नाही, दोनदा वापरला. वारकरी व्हा आणि पुन्हा पंढरी व्हा, तर तुम्हाला त्या पंढरीचं महत्व कळतं. आपण वर्षाला वारीला जातो, कुणी महिन्याला वारीला जातं, कुणी चालत जातं, कुणी वाहनाने जातं, वारी करतो आणि स्वतःला वारकरी म्हणून घेतो. पण वारकरी या शब्दामध्ये तुकोबारायांनी हा 4 चरणाचा जो अभंग आहे तो आपल्या जीवनाला कलाटणी देणारा, मानवी जीवनाचं महत्व सांगणारा हा छोटासा अभंग आहे. अभंग छोटा आहे पण अर्थ मात्र गहन आहे आणि त्याचा फायदा बी आहे. कारण माणसाला माणूस बनवण्याची शक्ती या अभंगात. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, काय करावी साधने वारकरी पाहिजे. बाकीचे साधन काय करावी साधने, बाकीचे साधन करत असताना अनेक प्रकारचे मार्ग आहेत. पूजा नाना प्रकारचा होम आहे, यज्ञ आहे, हवन आहे, तो पायचा साधन आहे. पण त्या साधना सिद्धीला जातीलच हे मात्र सांगू शकत नाही. आता यज्ञासारखा प्रकार आपण करू शकत नाही कलियुगाच्या ठिकाणी. हत्तीच्या सोंडासाठी तुपाची धार लागते, तेवढं सामर्थ्य आपल्या ठिकाणी आहे का? नाही. म्हणून ही बाकीची जी साधनं आहेत ती नुसता अट्टहास आहे, नुसता खटाटोप आहे. मग याच्याकरता कोणतं सोपं साधन आहे? तुकोबारायच म्हणतात, नामा संकीर्तन साधन आवडी साधन करा. बाकीचे साधन काही करायचं नाही, पडू नका. पण या साधन करताना काय आताच आहे का नामसंकीर्तन करताना? आता हे
कीर्तन, सगुण कीर्तन, अनेक प्रकार कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. आपल्या बाकीच्या प्रकाराकडे जायचं नाही, फक्त नामासंख्य एवढंच साधन तुम्ही अट्टहासानं करा. तुकोबा म्हणतात, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, साधन करा. आता साधन करायला कलियुगाच्या ठिकाणी मग आता ते साधन करीत आपण नित्यनेमाचं भजन करत गात गात पंढरीला जातो. कारण गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आपण गात जातो पण प्रेम भगवंताला मागतो का? बरं, भगवंतच आपल्याला कळाला. भगवंत मूर्तीच्या ठिकाणी आहे, हा आपला जो असणारा विश्वास आहे. त्या विश्वासासाठी आपण खरा भगवंत जरी आपल्यापाशी आला तर आपण सोडू शकतो. भगवंत कुठं नाही. नाथ महाराज एक प्रमाण आहे, देव नाही आहे श्रेष्ठ, देव नाही आहे श्रेष्ठ, इथे मोठे आहे सकळ, पाहता सर्वा ठाई देव आहे, आणू येऊ भरून पुरला पाहिजे. तो बऱ्याच नाटाच्या प्रकरणामध्ये प्रकरण आहे. विठ्ठल विस्तारला जळी, सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानवी. ज्ञानोबरायचे प्रमाण आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला, कोठे ठाव नाही उरला, आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. मग तो पांडुरंग परमात्मा जळास्थळाच्या ठिकाणी कणाकणामध्ये, अणूमध्ये, रेणूमध्ये, सप्त पाताळाच्या ठिकाणी नव्हे स्वर्गाच्या ठिकाणी तोच परमात्मा व्यापलेला. आणि तोच परमात्मा चराचराच्या ठिकाणी आत्मरूपाने नसले. मग आता त्या परमात्म्याला आपण ओळखलं म्हणजे पांडुरंग. होय होय वारकरी. वारकरी या शब्दामध्ये शक्ती भरपूर आहे. आपल्याला कीर्तनला अमवायचं तुम्ही एक तासात गेलं म्हणजे अर्धा तास, कारण तेवढं भांडवल आपल्याकडे. वारकरी या शब्दामध्ये या देहाच्या ठिकाणी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, आशा, मनीषा, तृष्णा, वासना, कल्पना सगळं जे काही या देहाच्या ठिकाणी भरलेलं आहे ना ते बाजूला सांग. कसं करायचं? तुकोबरायची प्रमाण दिले आहे. तुका म्हणे देह बहिला विठ्ठले, काम क्रोधे केले. मग त्या भगवंताचं नामचिंतन केली, काम क्रोधादी जातातच जातात, पण पापाची भीती पाप नसलं. तृणाग्नी मेले, समर्थ झाले, पैसे नामे केले. भगवंताच्या नावाचं इतकं असणारं महत्व आहे. म्हणून आपण वारी करत असताना त्या भगवंताचं नामचिंतन करतो. आता कुणाला गायला येत असेल, कुणाला पाठांतर नसेल, एक आहे एक नाही. एकाला पाठांतर असतं, गायला येतं. ज्याला गायला येतं त्याला पाठांतर नसतं. आणि काही काही असे आपले संसारिक जीव आहेत आपल्यासोबतच आहेत, गाताही येत नाही त्या बाकीचं म्हणतात. असे काही जरी असले तरी देखील आपल्या असणाऱ्या या वारीमध्ये वाट चालत असताना भगवंताचं नामचिंतन करा. भगवंताचं मुखामध्ये असणारं नाम घ्या. ज्याच्याकरता आपण संसारात सोडून या वारीमध्ये उन्हामध्ये प्रवास करत करत पंढरीला निघालेला. मग तो पांडुरंग पाहायचा असेल तर वारकरी होऊन पंढरी पाहतो. महत्व आहे. म्हणून तुकोबरांचा होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, काय करावी साधने फळ आवडे तरी. बाकीच्या साधनामध्ये फळ मिळत सांगता येत नाही. फक्त एवढंच मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन करा आणि पंढरीची वारी करा. मग याच्या योगानं तुम्हाला फळ मिळाल्या जाईल. आहो तुकोबारा एवढं केलं म्हणजे अजून काय आमचा काय फायदा आहे का?
तर त्याच अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारा काय सांगतात? अभिमान नुरे ओढ अवघेची पुरे. अभिमान नावाची वस्तू, अभिमानानं मोठमोठ्याची असणारी समाप्ती केली आपल्यासारख्या पामर जीवात. घर चालवतो, मी आहे म्हणून घर चालतं, मी आहे म्हणून हा गाडा चालतो. हा जो असणारा अभिमान आहे ना, तो अभिमान शिल्लक राहत नाही. कशामुळे राहत नाही? वारकरी झाल्याने. वारकरी व्हायचं जातं नामचिंतन करावं, विकाराचा नाश करावा. नामदेवाचं एक प्रमाण आहे, विठ्ठला विठ्ठला भावावया पूर्ण ब्रह्म तांडुनी देई दोष गुण सर्वाभूती समदृष्टी हीच भक्ती गोड होती. नामापरते साधन नाही बरवे शोधोनिया पायी येणे संसार सुखाचा मले नामा कीर्तियाचा. तुकोबरायला म्हणतात, साकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. आपल्या नाथबाबांचा युगात आहे, त्या गातीचं पारण तुम्ही बरेच जण केलेलं आहे. त्याच्यामध्ये किती अभंग आहेत नाम आपण तुकोबरायचा गाथा पाहिला. तुकोबरायच्या गाथ्यामध्ये काय नाही, सगळंच आहे, जे नाही ते आहे. पण एवढ्या अभंगापैकी बहुतेक अर्धे अभंग निम्मे अभंग असल्याने नामकच आहे. काय एवढा तो संताचा जीवाचा कळवळा येतो म्हणून संत एवढा असणार अर्थात करून सांगतात. वाजतचे भोग कोणी नाही कधी काही हरी हरी न म्हणते दया गोड झाली आणि ज्ञानोबा म्हणजे ज्याला भगवंताचं नाम घेता येत नाही त्याची थोर आली झाली. पुन्हा 84 ठिकाणी जन्मावं लागतं, मरावं लागतं. मग त्या भगवंत स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर काय करा? हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती, हरी बोला नाथ महाराज. म्हणून या अभिमान नावाची वस्तू असणारी आपल्यामध्ये चित्तामध्ये राहत नाही. नाम घेतलं की नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता त्याची सुरत्वाचे अंग हरी अनिला. तो परमात्मा नाही तुमच्यामध्ये काय, फक्त तो जाणला पाहिजे. आणि तो जाणला की मग आपण वारकरी झालो. अभंग पुन्हा आपल्याला आपला सोडायचा आहे, पण मधलं भजन घेऊ. विठोबा होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी काय करावी साधने बोल अवघेची येणे. अभिमान नुरे कोण अवघेची पुरे काय करावी साधने बळ अवघेची येणे. तुका म्हणे डोळा इथू बैसला धावळा काय करावी साधने बळ अवघेची येणे. डोळ्यामध्ये पांडुरंग परमात्मा डोळ्यामध्ये बसण्याची वस्तू आहे का? आता तो भगवंत परमात्मा आधी मध्य आणि अंत शेवटी शिल्लक तोच आहे, अवघड तोच होता. त्याच्यामुळे हे सगळं जग चालतं. ब्रह्मांडाची सत्ता ज्याच्या हातामध्ये पर्वता बैसका न थंडावी
समुद्र रेखा लोलंडावे भूते आज्ञावाही भूते ती आज्ञा माझी. म्हणजे त्या भगवंताच्या सत्तेवरच हे सगळं ब्रह्मांड असणं जो चालतं तो परमात्मा का नाही का, लहान आहे का? अहो, ज्या डोळ्यामध्ये असणारा साधा धुळीचा कण गेला तर लगेच पाणी येतं, त्या परमात्म्याला डोळ्यामध्ये बघा, तुका म्हणे डोळा, त्या डोळ्यामध्ये विठो बसवा. आता विठो बसवा म्हणजे काय करा, आपली अंतरवृष्टी त्या परमात्म स्वरूप बनली पाहिजे. जिथं जिथं आपण बघूना तिथं तिथं भेद मावळला गेला पाहिजे, तो परमात्माच दिसला पाहिजे. या दृष्टीचा विषय म्हणजे तो परमात्मा बनला पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुरी धारे सुख पहा विठोबाचे. आपल्या इंद्रियाला त्या भगवंताच्या गुणाची, रूपाची आणि नामाची सवय लावा. मग त्याच्यामधला असणारा जो खराब माल आहे तो आपाप निघून जातो. थोडं करकरीत असणारा आपलं अंतकरण बनतो आणि अंतकरण बनल्यानंतर त्या नामाच्या ठिकाणी तो परमात्मा साठवला जातो. जसं पंढरीच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एक विधी आहे, चंद्रभागे स्नान विधीतो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ विधी आहे. पंढरीला जातो आपण, चंद्रभागेचं स्नान करतो, पुंडरीकाचं दर्शन घेतो आणि चोखोबाचं दर्शन घेऊन पुन्हा नामदेव पारीचं दर्शन, पुन्हा पांडुरंगाच्या दर्शनावर असं पायऱ्याच्या भक्तीचा. अंतकरण शुद्ध झालं पाहिजे, चोख झालं पाहिजे. आणि अंतकरण चोख झालं की, शुद्ध झालं की त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, म्हणजे नामदेव पाहिजे. आणि अशा प्रकारे त्या भगवंताचं नाम घेतलं की पुन्हा पांडुरंगाची असणारी दर्शन. तो पांडुरंग परमात्मा आपल्या दृष्टीच्या ठिकाणी बसवायचा. म्हणजे जळी स्थळी विठ्ठल भरला, प्रीते कोठे ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. आयसा भाव धरुणी मणी विठ्ठल राहिला निदधानी, अखंड वधो माझी वाणी विठ्ठलची. त्या विठ्ठल नामाचा छंद घ्या, आपल्या अंतकरणाला शुद्ध करा आणि त्या परमात्म्याचं आपल्याला दर्शन घ्या. मग तो परमात्मा तुमच्या अंतकरणात बसतो आणि अंतकरणात बसल्यानंतर डोळ्याचा विषय परमात्मा बोलतो, मुखाला बोलत असला तरी भगवंताचंच बोलतो, ऐकत असला तरी भगवंताचं गुण ऐकतो. हे सगळं कार्य करताना त्या भगवंताचंच कार्य असं समजून आपण करत असतो. म्हणून आपलं कर्म शिल्लक राहत नाही. तर कर्मीची झाले ब्रह्मार्पण, जन लोहे हा जनार्दन, आयशे ऐकता निवती साधू जन, एका जनार्दनी बाणजी निज गुण. त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये बसवा आणि मग आपल्याला अभिमान शिल्लक राहत नाही. आपण वारकरी होऊ आणि पुन्हा त्या पंढरीत असणारं दर्शन घडतं. म्हणून या अभंगामध्ये माझ्या बुद्धीनं जेवढं काही सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. अभंग छोटा असला तरी अर्थ महान आहे, अर्थ गहन आहे. तो मी असणार संपूर्ण सांगू शकत नाही. एवढी सेवा आपल्याला या ठिकाणी असणारी करायची आहे. भजन घ्या.
सावला 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 कालो होय होय वार करी होय होय वार करी पाहे पाहे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची घेणे अभिमान नुरे फूल अवघेची पुरे काय करावी साधने फळ अवघेची घेणे तुका म्हणे डोळा तू बैसला सावळा काय करावी साधने फळ अवघेची घेणे वारकरी व्हा जीवन अंगाने ठाणे जगा. आता वारकरी व्हा काही नवीन प्रकार आहे तर आद्य वारकरी संत परमात्मा आहे आणि त्या परमात्म्यानं वारी केली पांडुरंगाची म्हणून पांडुरंगाने त्याला काय केलं आपल्या मस्तकावरती धारण केलं. अज्ञात उमा बीज प्रगटले मचिंद्रा लाभले आणि तीच परंपरा ज्ञानोबापासून गहिनीनाथापासून निवृत्ती केली निवृत्तीनाथापासून ज्ञानोबाला केले आणि ज्ञानोबाची आपण पायिक असल्यामुळं आपण देखील त्या परंपरेची पायिक असल्यामुळं त्यांची परंपरा चालवायची आणि वारकरी होण्याचा प्रयत्न करायचा आणि वारकरी होऊन त्या पांडुरंगाचं आपलं दर्शन घ्यायचं एवढंच मला या विनंती करायचं आहे. माझं ऐकत नसलं तरी ठीक आहे, मी एक पामर जीव आहे पण तुकडोबर राहायचं तरी ऐका आणि जीवनाचं सार्थक करून घ्या एवढंच सांगून माझी अल्पची सेवा या ठिकाणी संपवतो. कारण वाटचाल किती करा काय त्रास होतो या पाहिलेल्या तुम्ही पाहतात म्हणून केला इथे श्रीराम आणि सेवा समाप्त. विठ्ठल जय जय